हाय नमस्कार सर्वांना, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळचं टायमिंग आहे ताईंनो, आणि आज सकाळी लवकर टिफिन द्यायचा होता म्हटलं, आणि भेंडी बनवायची होती. तर भेंडी कोवडी होती, मस्त छोटी छोटी भेंडी होती. म्हटलं चला आता भरलेली भेंडीच करूया. तर त्यासाठी भाजून घेतलेले शेंगदाणे, लाल तिखट, हळद, लसूण आणि मीठ घालून असा मसाला तयार करून घेतला. आणि आता जो भेंडी मी चिरून घेतलेली होती, भेंडी कट करून घेतलेली होती, त्याच्यामध्ये आता हे शेंगदाण्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते याच्यात सगळं भरून घेत आहे. भरलेली भेंडी बनवण्यासाठी कोवडी जर भेंडी असली ना तर मग छान होते, म्हणजे पटकन शिजते, कारण त्याच्यामध्ये आधीच मसाला वगैरे भरलेला असतो. तर मग कसं हे जे वाटण आहे शेंगदाण्याचे ते करपायची शक्यता असते. मग त्यासाठी इथे गॅसवर अगोदर कढई ठेवलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी देऊन घेतली सगळे मसाले. तर मी आता भेंडीचे जे शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं त्याच्यामध्ये घातलेलेच होते. तर मग वरून घालायची काही गरज नव्हती, फक्त थोडीशी नॉर्मल हळद टाकलेली त्याच्यामध्ये, आणि जी आपण भेंडी भरून घेतलेली होती शेंगदाण्याचं कूट ती याच्यात घातलं आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस कमी करून झाकण ठेवून 5-1 मिनटं ही भेंडीची भाजी वाफवून घेत आहे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं, जेणेकरून भेंडीची भाजी आहे ती करपली जाणार नाही आणि एकसारखी शिजली जाईल. तर अधूनमधून परतवून झाल्यावर परत मग मी झाकण ठेवून पुन्हा भाजी जी आहे ती वाफवून घेत आहे. तर सकाळी तर आपली खूप घाई गडबड असते, चपात्या वगैरे पण बनवायच्या होत्या आणि शिवाय अजून क्लास वगैरे पण असतो मुलांचा. तर सकाळी जर सगळ्यांनाच जायचं असलं तर मग त्यावेळेला आपली थोडी घाई गडबड असते, कारण मुलांचं पण आवरावं लागतं आणि स्वयंपाकाचं वगैरे. तर असं भेंडीची भाजी वगैरे तयार करून झाल्यानंतर मग सगळे मात्र गेलेले होते. मग म्हटलं सर्व जो पसारा आहे तो आवरायच्या अगोदर मस्त चहा असा घेऊया. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मग मी कामाला सुरुवात करायच्या आधी चहा ठेवला माझ्यासाठी. तर चहामध्ये मला गवती चहा जर असला ना तर मस्त, मला खूप आवडतो म्हणजे गवती चहाचा चहा. तर चहा ठेवून झाला होता. आता म्हटलं चला भांडे वगैरे जे आहेत ते खाली करून घेते. तर भाजी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. वेदूची स्कूल अजून चालू झालेली नाही आहे, तिला सुट्ट्या आहेत, पण सिद्धीची स्कूल झालेली आहे चालू, आणि क्लास पण आहेत. स्कूल वगैरे दुपारूनच असते, पण क्लासेस वगैरे असतात सकाळी. तर मग सकाळी 7लाच तिचा पण क्लास असतो, तर सकाळी लवकर जायचं असतं मग तिला पण उरकून. वेदू अजून झोपलेलीच होती. म्हटलं सुट्ट्या आहेत तोवर ठीक आहे, कारण तिची पण सकाळी लवकरच स्कूल राहील. तर मग उठायचंच आहे, 7ला स्कूल राहील, तर मग तिला पण लवकरच उठावं लागेल. त्या टायमिंगला अजून थोडी घाई गडबड होईलच. तर चहा उकडते आहे तोपर्यंत आपली अशी बरीचशी कामं होऊन जातात. तर मिठाची जी बरणी आहे ती आज मला स्वच्छ करून घ्यायची होती. तर काढून घेतलं, थोडं मीठ होतं त्याच्यामध्ये राहिलेलं शिल्लक. तर ज्या वेळेला मीठ संपलेलं असतं त्या टायमिंगला मग मी नवीन मीठ बरणीमध्ये भरायच्या अगोदर जी आपली बरणी आहे ती धुवूनच ठेवते. तर मीठ हे नेहमी काचेच्या बरणीमध्येच ठेवायचं. आणि जर आपण त्याच्यामध्ये हाताने मीठ वगैरे टाकत असलो, तर आता पावसाळा आहे तर थोडेफार मॉइश्चर वगैरे लागतातच. तर मग चमचा जर ठेवला ना तर मीठ आपला असं ओलसर जे आहे ते होत नाही. तर असं मस्त गप्पा मारत मारत माझा चहा वगैरे असा पिऊन झालेला होता इथं. आणि मग तिकडे बाल्कनीमध्ये माझं लक्ष होतं. कसं पाऊस वगैरे असला आणि झाडं समोर असली तर मग चहा प्यायला खूप मस्त वाटतं भारी. बाल्कनीमध्ये बसून पण मी घरातच बसलेली त्याने झाडांकडे बघत होती. म्हटलं चला आता एक फेरफटका मारून तुम्हाला पण दाखवून देऊया की मोगऱ्याला किती मस्त छान फुलं आलेली आहेत. तर ते दाखवून झालं, आणि आता बघा तुम्ही सगळी झाडं तुम्हाला मस्त दाखवत आहे. असं ग्रीनरी जर आपल्या समोर दिसत असेल तर मग छान वाटतं. त्यानंतर मग झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. तुळसच माझी थोडी कोरडी झालेली आहे, काय माहिती नवीन पालं येत नाही आहे, नवीन तुळस लावावी लागेल असं मला वाटत आहे. आता पाऊस वगैरे सुरुवात झाली ना की मग नवीन तुळस जी आहे ती आणून लावून देईल. त्याच्यातली माती जी आहे ना ती सुकत नाही आहे, तर मातीमुळेच मला असं वाटतं की प्रॉब्लेम होत आहे. झाडामध्ये पाणी टाकल्याबरोबर पाणी जे आहे ना ते खाली गेलं पाहिजे, त्याच वेळेला झाडाची जी ग्रोथ असते ना ती छान होते. पण मला असं वाटतं ना ती माती जी आहे ती ओलावा पकडून धरते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुळस जी आहे ना ती वाढते चांगली, पण एकदाची वाढल्यानंतर मग तिची जी ग्रोथ आहे ना ती तिथंच थांबून जाते. आणि मग झाडाची पानं जी आहेत तुळसची ती पिवळी होत जातात आणि मग झाड वाढत नाही ते, आणि
सुकून जाते मग तुळस. तर तसंच काहीतरी झालेलं होतं, कारण गावावरून आल्यानंतर तेव्हापासून तुळस जी आहे ती तशीच्या तशीच आहे. बघू आता नवीन तुळस लावते आणि माती वगैरे पण चेंज करून घेते त्याच्यातली. तर किचन वगैरे माझं संपूर्ण जे आहे ते आवरून झालेलं होतं. सगळे भांडे वगैरे आवरून झाल्यानंतर किचन आवरलं. मग त्यानंतर कपडे धुतले आणि आता कपडे वाळवायला टाकून देते, कारण सकाळी कपडे वाळत घातले तर बरं, कारण एवढं जास्त ऊन नाही पडत. दुपारपासून जे आहे ते वातावरण जरा दमट सारखंच असतं. तर मग सकाळी जर लवकर कपडे वाळत घातले तर मग पटकन सुकून जातात, आणि नाही तर मग घरात रात्री इकडे तिकडे टाकावे लागतात. मग त्याच्यामुळे सकाळी सर्वात अगोदर जे आहे ते कपड्यांचं काम म्हटलं करून घेते. त्यानंतर मग लादी वगैरे आवरून झाल्यानंतर आज मला ब्लाउज शिवायचे होते माझे, कारण गावावरून आल्यानंतर तुम्हाला मी दाखवलेलंच होतं की मी साड्या आणलेल्या होत्या त्या एका व्हिडिओमध्ये. तर मग त्याच्यातले जे ब्लाउज होते ते शिवायचे राहून गेलेले होते. म्हटलं चला आता यांचं पण श्री गणेशा करून घेऊया, कारण बरेच दिवस झाले आज शिव उद्या शिवमध्ये ते काही शिवले जात नाही. सुट्ट्या संपायला आल्या पण ब्लाउज शिवले गेले नाही, कारण स्कूल ओपन झाल्यानंतर मग बरीचशी कामं वाढून जातात. स्कूलमध्ये जावं लागतं आणायला सोडायला. तर मग मध्ये मध्ये जर एखाद्या कामामध्ये आपल्याला दुसरं काम सांगितलं तर मग दुसरं जे काम आपण करत असतो ते राहून जातं. तर म्हटलं चला आता अगोदर जे सगळे ब्लाउज आहेत ते कटिंग करून घेते. म्हणून मग सगळी कामं जी आहेत ती लवकर आवरून घेतलेली होती. आता जे ब्लाऊज आहे ते कट करून घेत आहे आणि मस्त शिवून घेईल घरच्या घरी. जर आपण अशा प्रकारे आपले स्वतःचे जरी ब्लाऊज शिवत असलो तरी पण आपली बरीचशी अशी बचत होऊन जाते, कारण शिकलेलं कधीही काही वाया जात नाही. कुठलीही गोष्ट सुद्धा आपण शिकलो म्हणजे त्याचा काही ना काही आपल्याला फायदा होतोच. तर इकडे बाहेर जर नॉर्मली ब्लाऊज शिवायला गेलं तरी 250-300 रुपयाचा खाली शिलाई नाही आहे. तर मग आपापले जरी स्वतःचे ब्लाऊज आपण शिवून घेतले तरी आपली तेवढीच अशी बचत होत असते. त्यामुळे मग मला जर ब्लाऊज शिवायचे असले तर मी घरीच माझे ब्लाऊज स्वतःचे मी शिवते. आणि आधीच्या इकडे मी राहत होती ना, तिकडे माझ्याकडे बरेचसे बाहेरचे पण ब्लाऊज येत होती आणि मी शिवत पण होती. तर त्यावेळेला मात्र बरीचशी असे मला म्हणजे महिन्याचं मला पण परवडत होतं. पण इकडे आल्यानंतर मग तेच जरा बंदच झालेलं आहे. मी बाहेरचे शिवतच नाही अजिबात. एखाद दुसरं शिवलं तर शिवलं, कारण तितका वेळ पण नसतो. इकडे कसं स्कूल वगैरे थोडे लांब आहेत मुलांचे, तिथं जवळच होते, त्यामुळे तिकडे आणायला सोडायला वगैरे इतका काही त्रास नव्हता. तर मग त्यामुळे माझ्याकडे जो आहे तो बराचसा वेळ राहायचा शिवण्यासाठी. तर बाहेरचे वगैरे ब्लाऊज मी तिकडे पण शिवत होती जर आलेच तर असो, अशी थोडीफार जरी आपल्याकडून बचत होत असली तर मग आपण नेहमी स्त्रिया जे आहेत ते करतच असतो, की जेणेकरून आपली बचत होईल आणि जे काम आहे आपला रिकामा जो वेळ आहे तो ह्या गोष्टींमध्ये घालून आपण आपली काही ना काही पद्धतीने असं चालूच असतं. तर आणि बाहेरचं एक ब्लाऊज होतं माझ्याकडे, एका ताईचं आहे, ते पण मला कट करून घ्यायचं होतं. आणि तुम्हाला जर का माझे नवीन डिझाईनचे गळे वगैरे त्याची डिझाईन जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी ज्या टायमिंगला शिवेल ना तर तुम्हाला नक्की दाखवेल की असं शिवलेलं आहे असं करून. तर जेणेकरून ज्या ताई माझ्यासारख्या घरच्या घरीच आपले ब्लाऊज जर शिवत असतील, स्वतःचे बचत करत असतील थोडीफार आपली स्वतःची, तर मग त्यांना पण मदत होईल. आपण जरी घरी बसून काही कमवत नसलो तरी बचत जरी केली ना तरी भरपूर आहे. तर अशी माझी छोट्या गोष्टींमधून मी अशी बचत जी आहे ती करत असते नेहमी. तर असं तुम्हाला जर का बघायला आवडेल तर मग नक्की सांगा, मी दाखवेलच तुम्हाला. तर चला मग आता मी माझं काम करते आणि तुम्ही तुमचं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले रोज येणारे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.